हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत एकदम सॉफ्ट अशी इडली। त्यासाठी आपण इडली कशी बनवायची यासाठी आपण पाहणार आहोत। हे पहा, मी 3 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी डाळ घेतलेली आहे। हे आपण व्यवस्थित स्वच्छ धुवून भिजवून घ्यायचं आहे। हे पहा, मी वाटीने मोजून घेतलेलं आहे। यामध्ये पाणी टाकून मी स्वच्छ धुवून घेत आहे। धुल्यानंतर मी यामध्ये परत पाणी टाकून ह्याला 7-8 तासासाठी भिजत ठेवणार आहे। हे पहा, आपण झाकून ठेवणार आहोत। आता मी 7-8 तासानंतर हे पहा छान भिजलेलं आहे। डाळ आणि तांदूळ एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घेत आहे। छान बारीक वाटून घ्यायचं आहे। हे पहा, थोडंसं पाणी ॲड करून वाटून घेतले आहे मी। हे पहा, अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे। त्याची कन्सिस्टन्सी पहा तुम्ही। हे पहा, आता आपण अशा प्रकारे पूर्ण वाटून घेणार आहोत। हे पहा, हे आपलं वाटून घेतलेलं आहे। हे आपण रात्रभर झाकून ठेवणार आहोत। नंतर उद्या सकाळी आपण त्याची इडली बनवणार आहोत। हे पहा, इडलीसाठी मी तयार करत आहे। इडलीच्या पात्रामध्ये मी पीठ टाकून घेत आहे। हे पहा, किती छान आपलं पीठ फुगलेलं आहे। अशा प्रकारे मी सगळे हे स्टँडमध्ये लावून घेणार आहे, इडली स्टँडमध्ये। हे पहा, हे मी सगळे इडली स्टँडमध्ये लावून घेत आहे। लावून 10-15 मिनिटासाठी आपल्याला हे व्यवस्थित इडली शिजवून घ्यायची आहे। हे पहा, किती छान सॉफ्ट एकदम मऊसूत इडली झालेली आहे आणि निघायला पण किती छान निघत आहे बघा। ऑइल लावून घेतल्यामुळे थोडंसुद्धा चिटकलेलं नाही आहे। हे पहा, किती छान अशी झालेली आहे, एकदम सॉफ्ट। हे पहा, मी तुम्हाला तोडून दाखवते। हे बघा, किती जाळीदार आणि एकदम सॉफ्ट झालेली आहे। तुम्ही करून पहा। अशा प्रकारे तयार आहे आपली इडली। हे पहा।